मोनाली विधाते सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर तुमच्या दरबारामध्ये अनेक नागरिक येतात, लोक येत आहेत, तुम्ही त्यांना आशीर्वाद देत आहेत. काय नेमकं वेगळं पण आहे की जी लोक तुमच्याकडे येतात? म्हणजे आईसाहेबांच्या कृपेने त्यांना खूप सारा फरक पडतो. आईसाहेबांना ते नवस बोलतात. त्यांचा नवस पूर्ण झाले की आईसाहेबांना ते वटी घेऊन येतात. जी राहिलेली त्यांची कामं असतात ती कामं होतात, मग ते आईसाहेबांपर्यंत येतात. तर आता लोक तुमच्याकडे येत आहेत, मात्र आता तुमच्यावरती आरोप सुद्धा असं व्हायला लागले ते आहेत की तुम्ही जी लोक तुमच्याकडे येत आहेत त्या लोकांना तुम्ही असं सांगतायत की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही बरे होताल, असे थेट आरोप तुमच्यावरती केले जात आहेत. खरं तर मी रेखाताईंना म्हणेल की हे खूप चुकीचं आहे. तो व्हिडिओ आहे एक गेल्या वर्षी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले महिलेला जे आपण कुंकू लावले, आता साहजिक आहे की एक महिलेला कुंकूच लावणार. म्हणजे मी तिथं गेल्याच्या नंतर मी त्यांना कुंकू लावलं. मला भेटण्याची इच्छा होती त्यांना, तिथं माझा कार्यक्रम होता खीर चपातीचा, तर मी त्यांच्या तसेच मी तिथं गेले, गजरा वगैरे लावला होता. त्यांनी बरंच असं म्हणलंय की त्याच्यामध्ये की मेकअप वगैरे करून गेला, तर तसं काही नाहीये. मी तिथं त्यांना भेटायला गेले होते, तर त्यांनी जे केलंय मला असं वाटतं की माझ्या बदनामीच्या हेतूने त्यांनी हे बोललेले आहेत. सध्या पाठीमागे बघितलं तर काळूबाई देवीचं एक अधिष्ठान आहे. साधारण हे किती वर्षापासून आहे लोक तुमच्याकडे येत आहेत? तर काय नेमकं तुम्ही इथं आल्याच्या नंतर येणाऱ्या नागरिकांना किंवा येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काय सांगतात की लोक वारंवार तुमच्याकडे येत राहतात? आमचं जी आहे ही तिसरी पिढी आहे. पहिली माझी पणजी होती, नंतर माझी आजी होती. सदाशिव पेठमध्ये आपला मोठा वाडा आहे, तिथं नणी ढोरे म्हणून वाडा आहे आपला, त्या होत्या. आजी गेल्याच्या नंतर मला आईसाहेबांचा संचार झाला. मी त्यावेळेस मी काहीतरी 6वीला होते, तेव्हापासून म्हणजे खूप जुनं आहे असं. आणि जे भक्तगण आपल्याकडे येतात तर ते आशेने येतात. आशेने म्हणजे त्यांचं काम होतं म्हणून ते येतात, त्या ह्यानीच येतात. बरं, समजा इथं काम होतं तर तुम्ही नक्की त्यांना काय सांगतात? म्हणजे दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्ही काय गोष्टी असं त्यांना सांगतात की जेणेकरून जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये काही संकटे आहेत किंवा ते दूर होतात, याचं कारण काय मुख्य येतं? तसं म्हणलं तर मार्गदर्शन मी खूप छान पद्धतीने करते. खूप जणांची मी घरं बसून दिली, जे उद्ध्वस्त होणार होती त्यांची पुन्हा पुन्हा मी घरं बसून दिलेली. ते आईसाहेबांचं लेणं फक्त मी लावायला देते, बाकी काही नाही. तर आता तुमचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की एखादा लहान मुलगा जर रडत असेल तर त्या मुलाला इथं घेऊन या, म्हणजे तो इथं आल्याच्या नंतर तो रडणं थांबेल, म्हणजे कुणाच्या आयुष्यात काही संकट असतील ते दूर येथे होतील. नक्की तर काय विचार? खरं तर बऱ्याच वेळेस बघितलं तर वैद्यकीय सेवा असेल किंवा डॉक्टर असेल तर तेच आपण देवदूत मानला जातो, कारण त्याच्यानंतर जो आजार आहे किंवा तो दूर होतात. नक्की तुमच्याकडे अशी काय युक्ती तुम्ही त्यांच्यावरती करता जेणेकरून त्यांच्या आयुष्यातला तो जो अंधकार आहे तो दूर होतो? तसं जर बघायला गेलं तर लहान मुलांना मी कधीच म्हणलं नाही की इथपर्यंत घेऊन या. आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते घरगुती उपाय करू शकतात आणि हे पारंपरिक चालत आलेलं आहे की आपण मिठानी मोहरीनी ह्यानी नजर काढतो, ते सगळं उपाय मी टाकलेले आहेत. आणि कधीच असं कोणाला म्हणलं नाही की लहान मुलांना घेऊन या. खरं तर डॉक्टरांची गरज सगळ्यांना आहे. आज मलाही गरज आहे. मी आजारी पडले तरी मी दवाखान्यात जाते, सलाईन घेते. पहिली ते ज्या व्हिडिओमध्ये जो मुद्दा आहे पहिला त्या महिलेचा, तर त्या इथं आल्याच्या नंतरच मी त्यांना सांगितलं की पहिलं तुम्ही दवाखान्यात जा. कुठंतरी ते चुकीचं वाटलं, पायाला त्यांचा किडा चावला होता म्हणून मी त्यांना दवाखान्यात जायला सांगितलं. मग मी डॉक्टरांपेक्षा मी मोठी नाही असं मी म्हणू शकत नाही. तुमच्यावरती असाही थेट आरोप केला जातो की हे सध्या जो तुमचं गुरुवर्य म्हणून म्हणून घेणं किंवा आता हा जो दरबार आहे याच्यामध्ये जे अनेक लोक तुमच्यासाठी भेटायला येतात किंवा आशीर्वाद घ्यायला येतात किंवा तुमच्याकडून जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असेल ते दूर करण्यासाठी येतात, मात्र अशा लोकांकडून तुम्ही पैसे घेता आणि या पैशावरून तुम्ही एक मोठी संपत्ती जी आहे ती कमवलेली आहे, सोनं असेल, जागा असेल, असा थेट तुमच्यावरती आरोप केला जातोय. तसं तर म्हणलं तर मी तर आरोप तो हेच करेल, कारण की तसं काही नाहीये. मी कोणाकडनं घेत नाही. ज्यांचं काम होतं त्यांना जे काही ठेवायचं असेल ते ठेवतात. आणि बराच मला ते व्हिडिओमध्ये पण असं त्यांनी सांगितलं की भरपूर सोनं घालतात. पण मी महिला एक आहे, मलाही खूप सोन्याची आवड आहे. मी देवाचं कार्य करते. मला म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच अशा महिला आहेत की देवाचं कार्य करतात, त्यांना सोन्याची नक्कीच आवड असते. पण काही सोनं माझं ओरिजिनल आहे आणि काही सोनं माझं ग्रॅमचं आहे. पण त्यांनी थेट आरोप केला की काही नागरिकांना किंवा जे लोक तुमच्याकडे येतात त्यांची तुम्ही फसवणूक केलेली आहे की मी तुमचा जो काही दुःख आहे किंवा ज्या समस्या आहेत ते दूर करते, तुम्ही या देवीला भेटा, देवी काळूबाई देवी मला प्रसन्न झालेले आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की कुंकू लावल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होणार आहे, याचं काय नेमकं गमक काय याचं? जी लोक आपल्याकडे येतात आपण तर त्यांना कधीच बोलवायला जात नाही. म्हणजे आपण त्यांना ओळखतही नसतो, आपण त्यांना कधी बोलवायला जात नाही. ते स्वतःहून येतात. आता स्वतःहून माणूस एक आलाय, आईसाहेबांना नवस बोललाय, त्यांचा जर नवस पूर्ण आई करत असतील तर नक्कीच ते पुन्हा पुन्हा येतील. आणि फक्त लेणं, मी तर तुम्हाला म्हणले फक्त मी लेणं लावायला देते त्यांना. पण आपण तसं बघितलं जर गेलं तर नुसतं कुंकू लावणं म्हणजे सर्व दूर होत नाही, कारण प्रत्येकाची समस्या असते, ज्याचे काही समजा आजार असेल किंवा अजून वेगळे काही त्या समस्या त्या सोडवल्यानंतरच होऊ शकतात. मात्र नुसतं कुंकू लावणं, मग ह्याला कुठंतरी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय का?
खरं म्हणलं तर अंधश्रद्धेला खतपाणी मीही स्वतः घालत नाही. मीही सगळ्यांना सांगत असते की अंधश्रद्धापासून लांब राहा. कुंकू लावण्यासाठी का देते की त्यांच्या मनाला समाधान वाटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट मी मार्गदर्शन करते. मार्गदर्शन केल्याच्या नंतर काही गोष्टी जे भांडणं वादिवाद असेल त्या मिटतात. जे दवाखान्याचं असेल ते नक्कीच ते दवाखान्यापर्यंत ते पेशंट पोहोचतात. मग लोक तुमच्याकडे जे येतात ते श्रद्धेने येतात का देवापोटीच्या अंधश्रद्धेने येतात? ते काय नक्की काय होतं घडतंय? तसं म्हणलं तर लोक श्रद्धेने येतात. ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा कुठंच वाटत नाही. तुम्हाला पण तसं चुकीचं वाटतं का की लोक येतात, पाया पडतात आणि जातात, बाकी काही नाही. आणि आतापर्यंत असं कधीच झालं नाही की कोण म्हणले की आईंनी माझ्याकडनं पैसे घेतलेत, असं कधीच नाही. बरं, आता बघितलं तर पुणे एक सांस्कृतिक भूमी आहे. विद्येचं माहेरघर या पुण्याला म्हटलं जातं. अनेक थोर समाजसुधारक याच पुण्याच्या मातीमध्ये घडलेले आहेत. मात्र सध्या आपण बघू शकतोय की अशोक खरासारखं प्रकरण असेल किंवा आणखी बरेचसे भोंदू बाबा फोपावत आहेत. अशामध्ये खरं तर कुठंतरी धार्मिक विधी असं म्हटलं जातं की वेगळं पण बघितलं जातं. आज तुम्हीच ह्या गोष्टी करत असतात, त्यामुळे लोक तुमच्याकडे कशा नजरेने बघित जातात? कारण आता तुमच्यावरती थेट आरोप केले जातात. त्या आरोपांना कसं सामोरं जात आहे मग? खरं तर मी मगाशी ती मीडियाची बातमी बघितली की तिथं भोंदू मोनाली विधाते होते. ते खूप मनाला काहीतरी वाटलं. कधीच मी कुठलीही पूजा केलेला माझा कोणताही व्हिडिओ नाही. म्हणजे बाहेर ज्या पूजा करतात, जे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, ज्या पद्धतीने पूजा करतात, तशा आम्ही कधीच केलेल्या नाहीये. ते कुठेतरी चुकीचंच होतं. पण आता बघितलं की बोला. हा, आणि जे आता जे प्रकरण चालू आहे खराचं, त्यांना तर शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांच्यासारखे जे भोंदू लोक अजून आहेत त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. पण तुम्ही आता मेसेज काय द्याल? म्हणजे जे लोक तुमच्याकडे येतात, जे तुम्ही त्यांना कुंकू लावतात किंवा जसं तुमच्यावरती आरोप होत आहेत की डॉक्टरकडे जाऊ नका, मग या सर्व लोकांना, आता येणाऱ्या लोकांना पण तुम्ही काय सांगणार? मला असं म्हणायचं की व्हिडिओमध्ये त्यांनी रेखाताईंनी सांगितलं की मी डायरेक्ट म्हटलंय की डॉक्टरकडे जाऊ नका, तुम्ही माझ्याकडे या. तर तिथे कुठलाही उल्लेख मी केलेला नाहीये की तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका. रेखाताईंनी ते चुकीचं टाकले. आणि ज्यावेळेस लोक माझ्याकडे येतात, मी त्यांना, तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी त्यांना दवाखान्याला जाण्याचं सांगते. पण तुमच्यावरती टीका करणारे लोक असं म्हणतात की तुमच्यावरती बरेचसे आरोप आहेत, गुन्हे आहेत किंवा तुम्ही लोकांची फसवणूक करतात. मग ह्या टीकेला कसं तुम्ही सामोरे जाणार? आतापर्यंत म्हणजे तुम्ही जर म्हणताय की माझ्यावरती गुन्हे आहेत, जे लोक टीका करतात, पण आतापर्यंत असं कधीच काही झालं नाही की माझ्यापर्यंत कोणता गुन्हा आलाय किंवा कोणत्या पोलिसांनी किंवा कोणत्या पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट आहे. तर आपण बघू शकतोय की या होत्या मोनाली विधाते. त्यांचं असं म्हणणं आहे की लोक अनेक श्रद्धेने आमच्याकडे येतात, मी त्यांना योग्य असं मार्गदर्शन करते. कुठल्याही अंधश्रद्धेला आम्ही खत पाणी घालत नाहीत. मात्र जे विरोधक आहेत ते आमच्यावरती टीका करत आहेत, त्या विरोधकांना आम्ही आमच्या शब्दातून उत्तर आम्ही देत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.